परम पूज्य गुरुवर्य हरिभक्त परायण बाबा महाराज सातारकर के स्मरण व स्वतंत्रता दिवस के उपलक्ष्य में नेहरू से श्री विठल रुक्मिणी मंदिर में संगीत वर्षा कला प्रतिष्ठान, अखिल भारतीय लिंगायत महासंघ व कच्छ युवक संघ द्वारा भव्य रक्तदान और आरोग्य शिविर का आयोजन किया गया, जहां इस कार्यक्रम में हरिभक्त परायण भगवती महाराज सातारकर के साथ नवी मुंबई भारतीय जनता पार्टी के जिलाध्यक्ष संदीप नाइक, पूर्व सांसद संजीव नाइक उपस्थित थे। इस दौरान संदीप नाइक ने इस शिविर का जायजा लेते हुए रक्तदान करते ब्लड डोनर से मुलाकात कर उनका मनोबल बढ़ाया। वहीं रक्तदान करते रक्तदाताओं को प्रमाण पत्र देकर उन्हें सम्मानित भी किया। इतना ही नहीं, पूर्व सांसद संजीव नाइक ने भी इस आरोग्य शिविर को भेंट देते हुए हरिभक्त परायण भगवती महाराज सातारकर से मुलाकात की और इस दौरान रक्तदाताओं का मनोबल बढ़ाते हुए उन्हें प्रमाण पत्र देकर सम्मानित भी किया। बता दें कि इस शिविर के माध्यम से नागरिकों के लिए मुफ्त हेल्थ चेकअप, आई चेकअप, रैंडम ब्लड शुगर, डायबिटीज, बीएमडी, ईसीजी और मुफ्त डॉक्टरी सलाह के साथ बालकृष्ण आयुर्वेदिक मेडिकल ट्रस्ट द्वारा मुफ्त आयुर्वेदिक चिकित्सा की सुविधा नागरिकों के लिए उपलब्ध करवाई गई है, जिसका नागरिकों ने बढ़ चढ़कर लाभ उठाया। मीडिया से बात करते हुए संदीप नाइक ने कहा कि लिंगायत समाज द्वारा नवी मुंबई में विभिन्न लोक उपयोगी कामों के लिए इस समाज को जाना जाता है, जिन्होंने 15 अगस्त के दिन इस आरोग्य शिविर के माध्यम से नागरिकों को दिलासा देने का काम किया है। अखिल भारतीय लिंगायत महासंघ जो संपूर्ण या नवी मुंबई परिसरात किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सामाजिक विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। 15 ऑगस्टच्या दिवसाच्या निमित्तानं आज हेल्थ कॅम्पचं आयोजन केलं गेलं। हेल्थ कॅम्प आहेच, परंतु ब्लड डोनेशन देखील आहे। म्हणजे आज ब्लड डोनरची संख्या बघितली तरी ती लक्षणीय आहे। खूप मोठ्या प्रमाणामध्ये ब्लड डोनेशन आज या कार्यक्रमानिमित्त झालेलं आहे। या लिंगायत समाजाच्या या महासंघाच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम ज्या समाजामध्ये प्रबोधन असो, सर्वसामान्य घटकांना दिलासा देणारे कार्यक्रम असो, या विविध कार्यक्रमांचं आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात करत असताना या समाजाचं नवी मुंबईतलं कार्य देखील उल्लेखनीय आहे। हे सर्व पदाधिकारी आपल्या संपूर्ण दिनचर्येमध्ये व्यस्त असतात, परंतु समाजाकरता आणि समाजातली लोक एकत्र आल्यानंतर समाजामध्ये चांगले कार्यक्रम व्हावे, प्रबोधन व्हावं, चांगल्या गोष्टीचा पुरस्कार व्हावा, याकरता सातत्यानं कष्ट करताना अपन यह सगळ्या लिंगायत समाजाचा गाना बघत असतो। वहीं उन्होंने आगे कहा कि जब कोई समाज राष्ट्र हित की दिशा में काम करता है तो उन्हें सहयोग देने का काम समाज करता है। उसी का परिचायक ये आरोग्य शिविर और रक्तदान शिविर कार्यक्रम है। विविध विभागातील आज नागरिक आज या हेल्थ कॅम्पला भेट देण्याकरता आलेले आहेत। या संपूर्ण हेल्थ कॅम्पचा लाभ घेतलेला आहे। त्याच्यामध्ये ब्लड टेस्ट असेल, आई चेकअप असेल आणि इतर अनेक आजारांच्या डायग्नोस करण्याकरता अत्यंत तज्ञ असे डॉक्टर, रेप्युटेड डॉक्टर्स आणि ज्या इक्विप्ड सिस्टीमच्या सहित आज या कॅम्पमध्ये उपलब्ध आहेत। मी अनेक कॅम्प बघितले, परंतु एकदा समाज जेव्हा कामासाठी बाहेर येतो त्यावेळेस त्याला लोकांचा, नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद हा वेगळा असतो। आणि सकाळपासून आज जवळपास म्हणजे 1 वाजण्याच्या सुमारास देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये झोपडपट्टी परिसरातील नागरिक असतील, गावातले असतील, शहरातले असतील, LIG, MIG, HIG असे सर्वच घटक आज या कॅम्पमध्ये आलेले आहेत। जेव्हा एक विचारधारा ही राष्ट्रहिताकरता काम करत असते आणि राष्ट्रहिताकरता काम करत असताना जेव्हा समाज उपयोगी कामांचं, कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं तेव्हा त्याला सपोर्ट करण्याकरता हे विविध स्तरातील लोक हे एकत्र येत असतात आणि त्याचा लाभ देखील नागरिक घेत असतात। या महासंघाचं एक उत्तम असं काम या समाजामध्ये, या शहरामध्ये, खास करून नवी मुंबई शहरामध्ये उभं केल्याबद्दल या संपूर्ण एका व्यक्तीचं नाव घेणं चुकीचं ठरेल, परंतु या सर्व या कामाकरता पुढाकार घेतलेले सर्वच आमचे सहकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो। ब्यूरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।